मुंबई के वर्सोवा विधानसभा क्षेत्र के लोगों के लिए स्वास्थ्य सेवाओं को मजबूत करने की दिशा में एक बड़ा कदम उठाया गया है। वर्सोवा विधानसभा क्षेत्र में अत्याधुनिक ओशिवारा प्रसूति हॉस्पिटल का उद्घाटन मुंबई के मेयर रितु तावड़े के हाथों किया गया। इस अस्पताल के शुरू होने से क्षेत्र की महिलाओं, गर्भवती माताओं और नवजात शिशुओं को बेहतर और समय पर इलाज की सुविधा मिल सकेगी। उद्घाटन समारोह में विधायक हारून खान, वार्ड क्रमांक 63 के कॉर्पोरेटर रुपेश सावंत, वार्ड क्रमांक 65 के नगर सेवक विठल बंदेरी सहित कई जनप्रतिनिधि, डॉक्टर और बड़ी संख्या में स्थानीय नागरिक मौजूद रहे। कार्यक्रम के दौरान सभी अतिथियों ने महिलाओं के स्वास्थ्य, बेहतर मेडिकल सुविधाओं और बीएमसी की स्वास्थ्य सेवाओं को और मजबूत बनाने की प्रतिबद्धता दोहराई। स्थानीय लोगों और डॉक्टरों में भी इस नई सुविधा को लेकर खासा उत्साह देखने को मिला। इस दौरान मेयर सहित कई अतिथियों ने लोगों को संबोधित भी किया और मेयर रितु तावड़े ने वहां मौजूद मीडिया से बातचीत के दौरान इन 24 न्यूज के सवालों का जवाब भी दिया। देखिए हमारी ये खास रिपोर्ट। जिस तरह से हम सब जानते हैं मुंबई जैसे शहर में जो पॉपुलेशन डेंसिटी है वो दिन ब दिन बढ़ रही है, ऐसे में इस तरह के हॉस्पिटल्स की बहुत ज़रूरत है। ये हम सब जानते हैं, बीएमसी भी अच्छी तरह वाकिफ है। आने वाले वक्त में अगर इस तरह के हॉस्पिटल्स की ज़रूरत की बात की जाए तो क्या वर्क हुआ है और क्या रोड मैप लेकर बीएमसी चल रही है? मुंबई महानगर पालिका में वैसे तो काफ़ी बड़े हॉस्पिटल केईएम है, कुपर हॉस्पिटल यहाँ से नज़दीक है, सायन रुग्णालय वो तो काम ही कर रहे हैं, लेकिन हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे ये जो हमने छोटे छोटे हॉस्पिटल्स हमने ओपन किए थे, उसी के साथ में ये जो जगह है जहाँ पे भी डेवलपमेंट होता है, वहाँ पे जो आरक्षित प्लॉट होता है, जो हॉस्पिटल के लिए कभी कभी होता है, कोई जगह जो स्कूल के लिए आरक्षित होती है, तो हम वहाँ से बांध के ये लोगों को समर्पित करते। आपने बराबर कहा, मुंबई की लोक संख्या दिन ब दिन बढ़ती जा रही है, तो ये सब जो मूलभूत हम लोग बोलते हैं जो चीज़ें हैं लोगों को मिलनी चाहिए, स्कूल है, हॉस्पिटल है, रास्ते है, पानी है, बिजली है, ऐसी सब सुविधा देने हमारी प्रायोरिटी है। और यहाँ पर हॉस्पिटल्स की बात करें, लेकिन इसका इंटरकनेक्ट होता है ट्रैफिक से, क्योंकि बहुत बार एम्बुलेंस जैसी सुविधाएं हैं वो बिकॉज ऑफ ट्रैफिक समय पे नहीं पहुँच पाते। ट्रैफिक एक बहुत बड़ा प्रॉब्लम है जो हम देख रहे हैं शहर के अंदर। उसको लेकर बीएमसी किस तरह से टैकल कर रहे हैं? ट्रैफिक की तो समस्या देखो, हर एक लोगों के पास आज की तारीख में 2-2, 3-3 गाड़ियाँ हैं, तो ट्रैफिक की समस्या लोगों की सबकी गाड़ी बाहर है, इसीलिए हम लोग ने मेट्रो की कनेक्टिविटी को ज़्यादा से ज़्यादा बढ़ाने की प्रयास किए ताकि लोग मेट्रो से ट्रैवल करें। इवन मेट्रो की कनेक्टिविटी हमने रेलवे को भी जोड़ दी गई है। मेट्रो हो, मोनोरोल हो या रेलवे हो, उन तीनों का भी जो टिकट है वो भी उतना ही रखा है, इसमें भी बढ़ोतरी नहीं की है। तो ऐसे जितने हो सके हम लोग ट्रैफिक की समस्या कम करने के लिए हम लोग ये सब सुविधा लोगों को प्रोवाइड कर रहे हैं। प्लान आप देख रहे हैं कि यहाँ पे जो मेट्रो की कनेक्टिविटी आप देख रहे हैं, फेज़ 4, फेज़ 5 का काम चालू है। हम अगर बोलेंगे कि हमारे महाराष्ट्र के मुख्यमंत्री, उनको इंफ्रामैन कहा जाता है, इस तरह से मेट्रो की कनेक्टिविटी दिन ब दिन बढ़ती जा रही है। अभी आप देख रहे हैं थाना से घोड़बंदर रोड तक का एक मेट्रो की कनेक्टिविटी स्टार्ट हो रही है। काफ़ी सारे पूरी मुंबई को हम लोग मेट्रो से कनेक्ट कर रहे हैं, तो इसकी वजह से ये होगा, एक तो लोगों का टाइम बच जाएगा, लोगों को ट्रैवल आसान पड़ जाएगा, एसी रहते हैं अंदर तो लोगों को वो सुविधा भी मिलेगी और जल्द से जल्द इन टाइम के अंदर उन लोग पहुंच जाएंगे, क्योंकि ये जो सुविधा है मेट्रो के माध्यम से हम लोगों को दे रहे हैं। आजचा दिवस हा आपल्या वॉर्ड क्रमांक 63 साठी खूप महत्त्वपूर्ण आणि आनंदाचा दिवस आहे की एवढी मोठी शानदार असं हॉस्पिटल आपल्या प्रभागात, खरं म्हणजे गेल्या 3-4 वेळा महापौर मॅडम कार्यक्रम कुठल्या ना कुठल्या दुखवट्या आणि कशामुळे कॅन्सल होण्याची वेळ आली, पण आपण आपला महत्त्वाचा वेळ देऊन आज आपण इथे आला त्याबद्दल मी सगळ्यात पहिले तर आपले आभार मानतो। आणि वॉर्ड क्रमांक 63 मध्ये मी नगरसेवक निवडून आल्यावर भाग्यवान मानतो की पहिला एवढ्या मोठ्या भव्य हॉस्पिटलच्या उद्घाटनाला आमच्या मुंबईच्या महापौर स्वतः इथे आल्या, त्याच्याबद्दल मी आपले खूप खूप आभार मानतो। आजचा दिवस हा खूप महत्त्वपूर्ण आहे। आपल्या प्रभागात प्रसूतिगृह नसल्यामुळे अनेक माता भगिनींना टोपीवाला हॉस्पिटल गोरेगाव जावं लागत होतं। हॉस्पिटल रेडी असून सुद्धा काही इन्स्ट्रुमेंट आणि काही वस्तुस्थितीमुळे आपण ते उद्घाटन करू शकलो नव्हतो, पण आज तो खूप चांगला दिवस आलेला आहे, जेणेकरून वर्सोवा विधानसभा, अंधेरी सगळ्या एरियातल्या प्रत्येक महिला भगिनींना याचा खूप आधार होणार आहे। आणि नक्कीच इकडे सगळ्यात प्रकारे चांगल्या प्रकारे मुंबई महानगरपालिकेमध्ये जेवढे पण प्रसूतिगृह आहे त्याच्यामधले हे आरोग्य केंद्र आपण उद्घाटन केल्यामुळे नक्कीच प्रशासनाला याची जाण आहेच। आणि ज्या पद्धतीने इथे मी 2-3 वेळा व्हिजिट करून गेलो आहे, तर ज्या पद्धतीने इथे काम आणि उपचार
उद्घाटन झालं जरी नसतं तरी लोक जेव्हा येत होते, भेटत होते, करत होते, तेव्हा तरी डॉक्टर लोकांचं सहकार्य त्यांच्यावर नक्कीच होतं. याच्या पुढे स्थानिक नागरिकांना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि सगळे कामं व्यवस्थित होतील अशी मी सगळ्या डॉक्टर आणि स्टाफला एक विनंती करतो. ज्या प्रकारे एवढं मोठं भव्य हॉस्पिटल आमच्या मतदारसंघात, माझ्या वॉर्डामध्ये उद्घाटन झालंय, याचे जे खरं सांगायला आनंद असं होतोय की इकडे वेगवेगळे एक असे छोटे छोटे सेंटर बनवले जे बाकीच्या ठिकाणी नाहीये आणि ज्या फॅसिलिटी, ज्या मशीन्स इथे आहेत त्याचा जर नक्कीच लोकांपर्यंत पूर्ण मेसेज व्यवस्थित गेला तर सगळी जे लोक आहेत आमच्या आजूबाजूचे जे असून बाहेरचे पण इथे येतील याचा मला नक्कीच आनंद आहे. आणि आज आपल्या या प्रभागात जेवढ्या पण हॉस्पिटल्स किंवा जसं कुपर हॉस्पिटल एक आहे तर लोकांना लांब पडते, टोपीवाला पण लांब पडत होतं, पण आता ज्या इकडचे स्थानिक लोक आहेत, जेवढे आमचे आपले मतदार आहेत, सगळे सिटीजन्स आहेत, त्यांना खरंच खूप आनंद झालेला आहे की आज याचं उद्घाटन झालेलं आहे. आणि मी आपले आभार मानतो की आपण सगळेजण, हरीशजी मॅडम, आपण आमदार सगळ्यांच्या पाठपुराव्याने आणि स्थानिक वॉर्ड ऑफिसर आणि डीएमसी मॅडम यांच्या पाठपुराव्याने सगळ्या गोष्टींनी आपला विशेष आभार की चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम कुठलाही भेदभाव न, कुठल्याही वस्तुस्थिती न बघता एक स्थानिक जनतेच्या हक्काचं प्रस्तुतीचं इथे तयार झालेलं आहे. तर मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. आज कॅप्टन सुरेश सावंत मार्ग इथे प्रसूतीगृहाचं उद्घाटन करण्यासाठी आपल्या मुंबईच्या महापौर ऋतुताई तावडे तसेच रुपेश सावरकर, स्थानिक नगरसेवक रुपेश सावरकर, विठ्ठल बंदेरी, डीएमसी आमच्या कापसे मॅडम, हरीश भांदिगेजी, अध्यक्ष सार्वजनिक आरोग्य समिती, सहाय्यक आयुक्त चक्रपाणी हल्लेजी आणि ज्यांच्या पाठीमागे सतत मी पाठपुरावा करत होतो गेल्या 3 वर्षापासून, शरद उगडेजी, गायकवाडजी, आमच्या नगरसेविका आलेल्या आहेत. आज एक चांगली वस्तू आज आपल्याला सुपूर्द करण्यात आलेली आहे आणि याचं उद्घाटन मुंबईच्या महापौर यांच्या हस्ते होत आहे. आणि या कार्यक्रमाला उपस्थित शिवसेना युतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, मनसेचे कार्यकर्ते, ज्यांनी हा जो हॉस्पिटल आहे, हा रुग्णालय आहे, प्रसूतीगृह, याला सुरू करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले, त्यांनी एकदा फोन केला असता तरी त्यांचा सर्वांचा मनापासून आपल्या सर्वांच्या वतीने हार्दिक अभिनंदन. आपल्या सगळ्यांना माहितच आहे की आपल्या वर्सोवा विधानसभेमध्ये ओशिवरा इथे गेल्या 6-7 वर्षापासून प्रसूतीगृहाचं काम चालू आहे आणि त्या प्रसूतीगृहामध्ये जवळजवळ 150 बेड असतील. आपल्या इथे राहणारे जे लोक आहेत त्यांना टोपीवाला इथून जावा लागतो. मी आमदार होण्याच्या अगोदर माझ्या मिसेस नगरसेविका होत्या शाहिदा हारून खान. जानेवारीमध्ये माझी मुलगी सबा हारून खान, रुपेश आणि आमचे सगळे नगरसेवक झाले. सर्वांचं अभिनंदन. पुन्हा एकाला मी श्रेय देणार नाहीये की मी एकटा श्रेय घेणार नाही. कारण असं आहे की ही जी वस्तू आहे ही सर्वांसाठी आहे आणि सर्वांसाठी जी वस्तू असते त्याच्यासाठी श्रेय घेणं हे बरोबर नाही. आता इथे आपल्याला माहित आहे इथे उघडे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जवळजवळ 50 बेड्स आहेत. त्यामध्ये 10 जे आहेत ना लहान मुलांसाठी आहेत. म्हणजे टोटल मिळून 50 झाले.
या हॉस्पिटलमध्ये आपल्याला वेगवेगळी सुविधा उपलब्ध आहे. तुम्हाला मी सांगू इच्छितो, आपल्या सर्वांना अभिमान वाटेल, माझा स्वतःचा जन्म जो आहे अंधेरी महानगरपालिका हॉस्पिटलमध्ये झालेला आहे. आणि महानगरपालिका या रुग्णालयाला नाव घेतल्यानंतर लोकांच्या अंगावर काय उठतं मला समजत नाही. महानगरपालिकेचं नाव घेतं की लोकांना असं वाटतं तिथे गेला तर माणूस परत येणारच नाही. त्यांना सगळ्यांना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जायचं असतं, लाखो रुपये खर्च करतात. महानगरपालिका स्वतः खर्च करते. आता तुम्हाला इथे आतमध्ये तुम्ही जाऊन पूर्ण बघितलं असतं, वरून खालपर्यंत वेगवेगळे चेकिंग, इन्स्पेक्शन सुविधा महिलांसाठी, मुलांसाठी, ओपीडी हे सर्वांचा इथे आज उद्घाटन झालेलं आहे. महापौर मॅडम, मी एक आणखी आज तुम्हाला विनंती करतो. जवळपास मला असं वाटतंय की 1 ते 1.5 वर्षानंतर आपला ओशिवराचा मॅटर्निटी होम जो आहे तो तयार होणार आहे. होणार की नाही होणार? पुढे साहेब होणार ना? 1.5 वर्षामध्ये आपला तो मॅटर्निटी जो हॉस्पिटल आहे तो तयार होणार आहे. माझी आपल्या सर्वांना कळकळीची एक विनंती आहे की जेव्हा तो रुग्णालय चालू होईल, तो प्रसूतिगृह चालू होईल, तेव्हा आपल्या महानगरपालिकेमध्ये लहान मुलांना NICUचा खूप प्रॉब्लेम आहे. आपण कुपर हॉस्पिटलमध्ये जा, आपण ते बाळासाहेब ठाकरे इथे जा, आपल्याला लहान मुलांसाठी ते NICU उपलब्ध होत नाहीये. माझी आपल्याला विनंती आहे की जेव्हा तो हॉस्पिटल सुरू झालं तेव्हा ह्या हॉस्पिटल जो आहे याचा चांगल्या प्रकारे आपल्याला NICU फक्त आणि फक्त लहान मुलांसाठी 50 बेड सुरू करावे. आणि ह्यासाठी या विभागाचा आमदार या नात्याने जर माझ्याकडून तुमची काही मदत असेल मी करायला तयार. आणि मला 100% खात्री आहे, आमच्या विद्युताई 4 महिने झाले त्यांना महापौर होऊन. त्यांच्या हस्ते आपण मृणालताई गोरे हा जो फ्रीज आहे त्यांचं उद्घाटन केलं. लोकांनी वेगवेगळ्या नावाने तिथे हे बनवायला सुरुवात केली, रील्स बनवायला सुरुवात केली. मला बोलता, हो आमदार साहेब तुम्ही तिथे गेलात, ते भाजपचा कार्यक्रम होता. अरे लोकांचा कार्यक्रम आहे तो, भाजपचा असो, काँग्रेसचा असो, मनसेचा असो, कुणाचाही असो, हा हारून खान जाणार म्हणजे जाणारच. मी त्यांना लोकांना बोललो, ते जरा धीर धरा हो, थोडं बघा तरी, 2-4 दिवस जाऊ तर द्या, त्यांच्यावर थोड्या गाड्या जाऊ द्या. गाडी गेली नंतर त्याचा जो लेवल आहे तो लेवल होईल. आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी आम्ही जेव्हा तिथे मुद्दा उचलला तेव्हा हाच उत्तर दिला आम्हाला की सुरुवात आहे. त्यांनी सांगितलं इब्तिदा इश्क है होता है क्या हारून, आगे आगे देखना होता है क्या. मी आहे तुमच्या बरोबर, चांगला काम करण्यासाठी मला काही प्रॉब्लेम नाही. पण श्रेय घेण्याच्या, श्रेय लाटण्याच्या भानगडीत मी कधीही राहत नाही आणि राहणारही नाही. आपण सर्वांनी इथे एक चांगल्या उपक्रमाच्या उद्घाटनाला महापौर साहेब आणि सगळे आपले अधिकारी, नगरसेवक उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 164 वर्सोवा विधानसभेच्या वतीने, भारतीय जनता पार्टीच्या वतीने, मनसेच्या वतीने आणि इतर कोण आला असेल सगळ्यांच्या वतीने आपला हार्दिक अभिनंदन.